विदर्भाचे कुलदैवत असलेल्या अंबादेवीच्या मंदिरात पहाटे विधिवत घटस्थापना करण्यात आली। मात्र लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मंदिर भक्तांसाठी पूर्णतः बंद असल्याने भक्तांचा पूर्णतः हेरमोड झाला आहे। या अंबादेवीच्या मंदिराची ऐतिहासिक पार्श्वभूमी असून भगवान श्रीकृष्णाने रुक्मिणीचं हरण करून याच मंदिरात विवाह केल्याची आख्यायिका आहे। तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेकाची निमंत्रण सुद्धा या मंदिराला देण्यात आल्याचं सांगण्यात येते। विदर्भाचं कुलदैवत असलेली श्री अंबादेवी, श्री एकविरा देवी, अमरावती स्थित हे मंदिर, या मंदिरामध्ये आजपासून शारदीय नवरात्र महोत्सवाला सुरुवात झाली। पहाटे 5 वाजता श्री अंबादेवीची विधिवत अभिषेक आणि पूजा झाली। त्यानंतर श्री अंबादेवीचे ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला आणि अमरावती महानगरामध्ये विदर्भामध्ये श्री नवरात्री महोत्सवाला सुरुवात झाली। कोरोना महामारी कोविड-19चा विचार करता शासनाने काही निर्देश दिले आहेत। त्या निर्देशाचं पालन करून प्रत्येकाजवळ अंतर ठेवून ब्रह्मवृंदसुद्धा आपली पूजा अर्चा दैनंदिन उपक्रम अत्यंत साधेपणानं करत आहेत। यंदाचं नवरात्र हे अगदी साधेपणानं जरी असलं तरीही या नवरात्राच्या काळामध्ये भगवतीचे जे 9 दिवसाचे नवे उपक्रम असतात ते उपक्रम मात्र शास्त्रशुद्धपणे ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीमध्ये आयोजित करण्यात आलेले आहेत। नवरात्र उत्सवाच्या दरम्यान 10 दिवस या मंदिराच्या आसपास 2 किलोमीटरच्या परिसरात मोठी रेलचेल व यात्रा भरते। संपूर्ण महाराष्ट्रातून दररोज 1 लाख भाविक दर्शनाला या ठिकाणी येत असतात। या परिसरात हार, फुलं, प्रसाद, देवीची ओटी याची देखील मोठ्या प्रमाणात विक्री होत असते। या नवरात्र उत्सवाच्या काळात अंबादेवी मंदिर परिसरात कोट्यावधी रुपयाची उलाढाल होते। मात्र लॉकडाऊनमुळे या परिसरातील व्यावसायिकांचं मोठं नुकसान झालं आहे। तर भाविकांना सुद्धा दर्शनापासून वंचित राहावं लागतं। पहिलं भजन आमचं अंबादेवी एकविरा देवी पहिल्या दिवशी आमचं भजन असते, पण आज इतके वर्षापासून आम्ही आज हाच पहिला दिवस बघत आहे की आमचं दर्शन नाही, भजन नाही, पूजा नाही, काही नाही। बाहेरून आम्ही दर्शन घेत आहे, बाहेरून दर्शन घेतलेलं आहे आणि ह्याच अनुभव काहीच दिसत नाही आहे। देवी दिसत नाही, पडदे दिसते, काही दिसत नाही। फक्त बाहेरून हात जोडायचे आणि जायचं, गर्दी अशीच बाहेरून आहे। त्यामुळं देवीच्या मंदिराच्या पायऱ्यावरूनच दर्शन घेऊन त्यांना परत जावं लागत आहे। घटस्थापनेच्या दिवशी सकाळी ध्वजारोहण करून देवीचा अभिषेक करून घटस्थापना करण्यात आली। अगदी साधेपणाने नवरात्र उत्सवाला सुरुवात करण्यात आली। ब्युरो रिपोर्ट, प्रजासत्ताक न्यूज।